शहादा येथे गडाला पण सिंह गेला। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांचे निकाल जाहीर, कुठे कोणी बाजी मारली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, तळोदा आणि नवापूर या 4ही नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत। विशेषतः शहादा नगरपालिकेत सत्तांतराचे चित्र स्पष्ट झाले असले तरी नगरसेवक संख्येत वेगळेच गणित पाहायला मिळाले। शहादा नगरपालिकेत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी एकूण 18,798 मते मिळवत 1041 मतांच्या फरकाने विजय मिळवला। त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांना 17,758 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला। मात्र नगरसेवक पदांच्या निकालात चित्र वेगळे आहे। एकूण 29 नगरसेवकांपैकी भाजपाला 20 जागांवर विजय तर जनता विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी राजकीय चर्चा शहाद्यात रंगली आहे। दरम्यान नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट विजयी ठरली असून तळोदा व नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे। 4ही नगरपालिकांच्या निकालामुळे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूज, जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। साजेकरांनी जो निकाल दिलेला आहे तो निश्चितपणे या शहरामध्ये समन्वयाने लोकांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून आज जरी निकालात दुसऱ्या म्हणून मी विजय झालो असलो तरी देखील माझे अनेक सहकारी काही फरकाने येऊ शकले नाही याचं निश्चितपणे दुःख मला आहे। परंतु साजेकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काम करत राहू। हा शब्द 100% साजेकरांना देणार आहे। भारतीय जनता पार्टी मार्फत अनेक तिकीट देण्यात आले प्रचारासाठी, तुम्ही सोपानावर तुम्हाला सगळं समर्थन निवडून दिलं, काय सांगू इच्छिता? निश्चितपणे सर्व साजेकर बंधूंनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही काम करणार। जिथं आम्ही कमी पडलेलो आहोत, जिथं आमचे काही नगरसेवक राहून गेले त्यांना देखील किंवा त्या प्रभागामध्ये त्या एरियामध्ये देखील जाऊन आम्ही काम करून शहादेशकरांच्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। भविष्यात तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा, जोरदार चर्चा सुरू आहे, हे कितपत सत्य आहे? याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। अजून निकाल आज लागलेला आहे, याच्यानंतर भविष्यामध्ये कुठली निर्णय घेत असताना ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर आम्ही इथपर्यंत राजकारण करत आलेलो आहोत त्यांना सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही। गरीब नवाज पालित गटारीची समस्या, अस्वच्छता भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि त्या रस्ता जो आहे तुम्ही याच्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं, हे होणार आहे का भविष्यात? शहादा शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत मागच्या अनेक वर्षापासून। या सर्व प्रश्नांना मार्ग लावण्यासाठी किंवा त्याच्यावर काम करण्यासाठी निश्चितपणे जे नगरसेवक साजेकरांनी निवडून दिलेले आहेत, जे लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील किंवा पालकमंत्री असतील, या सर्वांच्या सोबत काम करून आम्ही शहादा शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करू। जनता विकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लढणार आहे का? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये अजून आम्ही निर्णय घेतलेला नाहीये, परंतु या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठ लोकांनी, ज्येष्ठ नेत्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं। त्या सर्वांच्या सल्ल्याने आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये काय करायचं याच्याबाबत आम्ही निर्णय घेऊ। नागपूर, तळोदा, नंदुरबार आणि शहादा भाजपा हे कुठे दिसलेलं नाहीये, भविष्य काय राहणार आहे भाजपाचे? भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये नक्कीच काही प्रमाणामध्ये नाराजी लोकांमध्ये होती आणि ते निकालाबद्दल स्पष्ट दिसून येत आहे। आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षाच्या विचारधाराच्या लोकांना जे मानणारे आहेत त्यांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही जनता विकास आघाडी स्थापन केली होती। आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा शहराचा विकास कसा होईल याच्यावर काम करणं अधिक आम्ही त्याच्यावर विचार करतो। भाजपाच्या 20 नगरसेवक तुमच्या कधी जवळ घेणार आहे का त्यांना तुम्ही? आज अजून निकाल आज आलेला आहे। राजकीय पक्ष त्यांची भूमिका काय घेतात, त्यांचे नेते काय निर्णय घेतात याच्यावर भविष्यात विचार करण्यात येईल। परंतु शहादा शहराच्या लोकांनी विकासाच्या दृष्टिकोनातून कल दिलेला